हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. आज आपण भूमी बाबा एक्झाम त्याची जी तयारी आपण करत असतो त्या तयारीच्या एका महत्वाच्या भागाबद्दल मी तुमच्याशी आज चर्चा करणार आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत मॉक टेस्ट किंवा ज्याला आपण प्रॅक्टिस टेस्ट असं म्हणतो. म्हणजे आपण बरेच विद्यार्थी असे बघितले असतील की ते खूप अभ्यास करतात, पुस्तकं वाचतात, त्यांच्या नोट्स पण ते रिव्हाइज करतात आणि क्वेश्चन्स पण ते सॉल्व्ह करतात. पण काय होतं माहितीये, ऍक्च्युअल परीक्षेमध्ये गेलं, परीक्षेच्या वातावरणामध्ये त्यांनी एंट्री केली की त्यांना टेन्शन यायला लागतं आणि मग त्यांचे बरेच प्रश्न चुकतात. सिली मिस्टेक्स खूप होतात. अगदी साध्या साध्या गोष्टी ज्या त्यांना ऑलरेडी माहीत असतात, त्यांनी ते वाचलेलं असतं, ते रिव्हिजन केलेलं असतं, पण ऐन परीक्षेच्या वेळेस मात्र ती प्रश्नांची उत्तरं चुकताना आपल्याला त्या विद्यार्थ्यांची दिसतात. आता असं का होतं किंवा याचं कारण काय आहे? त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या लोकांची जी असते ती म्हणजे लॅक ऑफ प्रॅक्टिस इन एक्झाम लाईक कंडिशन्स. जशी प्रत्यक्ष परीक्षा होते ना, तशा प्रत्यक्ष परीक्षेच्या वातावरणामध्ये त्यांनी प्रॅक्टिस केलेली नसते किंवा सराव केलेला नसतो. आणि इथेच आपल्याला मॉक टेस्ट जे आहेत किंवा आपण ज्याला प्रॅक्टिस टेस्ट असं म्हणतो ते उपयोगाला येतं. त्याचा खूप महत्वाचा रोल आपल्या या भूमी बाबा एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये असतो. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण की मॉक टेस्ट म्हणजे नेमकं काय असतं, त्या का महत्वाच्या आहेत, कशा पद्धतीनं त्या आपला स्कोर जो आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी महत्वाच्या ठरतात, त्यांना सोडवण्याची योग्य मेथड, योग्य पद्धत काय आहे, आणि जे रिझल्ट आपल्याला त्या मॉक टेस्टचे किंवा प्रॅक्टिस टेस्टचे मिळतात त्याचं अनालिसिस करून त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपला स्कोर वाढवण्यासाठी कसा करून घेता येईल याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्याच्यामुळे आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघूयात आणि आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत फॉर द प्रिपरेशन ऑफ भूमी बाबा एक्झाम ते आपण करूया. त्याच्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा भाग, जसं मी तुम्हाला सांगितलं की मॉक टेस्ट काय असतं किंवा प्रॅक्टिस टेस्ट ज्याला आपण म्हणतो, त्या प्रॅक्टिस टेस्ट नेमकं असतं काय, सराव परीक्षा हे नेमकं काय प्रकार असतो. आता ह्या ज्या मॉक टेस्ट आहे, सिम्पली सराव परीक्षा जी अशा पद्धतीने डिझाईन केलेली असते की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष एक्झाम देत आहात असा फील प्रत्येक विद्यार्थ्याला येतो. मग ते तुम्ही तुमच्या घरी बसून देऊ शकता, तुमच्या कुठल्या एखाद्या कोचिंग क्लासमध्ये देऊ शकता, पण हा एक्सपिरियन्स, हा अनुभव की प्रत्यक्ष एक्झाम कशी असणार आहे, त्या एक्झाम लाईक सिच्युएशन्स मध्ये आपण जर का तयारी केली तर ते आपल्या ब्रेनला प्रिपेअर करतं, आपल्या बॉडीला प्रिपेअर करतं ऍक्च्युअल एक्झामसाठी. म्हणजे तुमची कुठलीही परीक्षा असू द्या, ती फक्त तुमच्या नॉलेजचं किंवा ज्ञानाची परीक्षा नसते, तुमची प्रत्येक वेगवेगळ्या गुणधर्माची ती परीक्षा असते. तुम्ही कशा पद्धतीनं त्या एक्झामला फेस करताय, तर या सगळ्या गोष्टींची म्हणजे फक्त शारीरिक नाही तर तुमची मानसिक तयारी प्रत्येक या परीक्षेसाठी होणं हे खूप आवश्यक असतं. दुसरं महत्वाचं याचं इम्पॉर्टन्स काय आहे, सगळ्यात महत्वाचं याचं इम्पॉर्टन्स काय माहितीये, कुठलीही प्रॅक्टिस टेस्ट किंवा टेस्ट सिरीज जेव्हा तुम्ही देता तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय होत असेल तर रिव्हिजन ऑफ कम्प्लीट सिलेबस. तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे ना होमी बाबा परीक्षेचा, तो सिलेबस तुम्ही त्या टेस्टसाठी वाचत असतात, त्याला रिवाइज करत असतात. त्याचं रिव्हिजन तुमचं प्रत्येक वेळेस, जेवढ्या प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही सोडवणार आहात तेवढ्या वेळेस तुमच्या त्या सिलेबसचं रिव्हिजन होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय होते माहितीये की तुमचं स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्हाला कळतो. म्हणजे कुठले पॉइंट्स आहेत, कुठले टॉपिक्स आहेत की जे टॉपिक्स आपले एकदम स्ट्रॉंग आहेत, त्या टॉपिक्स वरती प्रश्न आला की आपला तो चुकणार नाही. पण कोणते टॉपिक्स असे आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला अजून थोडंसं वाचावं लागेल, अजून थोडीशी तयारी करावी लागेल, ह्या गोष्टी आपल्याला फक्त या मॉक टेस्ट मधनं किंवा प्रॅक्टिस टेस्ट मधून. तिसरी जी महत्वाची गोष्ट असते ती असते स्पीड आणि अॅक्युरसी. कारण आपली जी होमी बाबा परीक्षा आहे त्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत पण 90च मिनिटांचा वेळ आहे आपला, त्याच्यामुळे टाइम बाउंड आहे आणि या स्पेसिफिक वेळेमध्ये आपल्याला आपला पूर्ण पेपर सोडवून झाला पाहिजे. आणि नुसता सोडवून नाही झाला पाहिजे तर जास्तीत जास्त अचूक पद्धतीनं सोडवून झाला पाहिजे. त्याच्यामुळं फक्त स्पीड पण काही कामाचा नाही आणि फक्त अॅक्युरसी पण काही कामाची नाही, आपल्याला दोन्ही गोष्टी यायला पाहिजे, स्पीड आणि अॅक्युरसी. आणि त्याच्यासाठी जेवढी जास्तीत जास्त तयारी आपण या प्रत्यक्ष एक्झाम लाईक सिच्युएशन्स मध्ये करू की जास्तीत जास्त पेपर सोडवणे, जास्तीत जास्त
प्रश्न सॉल्व्ह करणे, पण प्रत्यक्षात टाइम लावून एका विशिष्ट ठिकाणी बसून ज्या पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे त्या पद्धतीने आपण ते करू. त्यावेळेस आपलं स्पीड आणि अॅक्युरसी वाढणार. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट होती, काय होतं माहितीये, तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. तुमचा स्कोर जो प्रॅक्टिस टेस्ट मध्ये येतो तो तुमचा फर्स्ट नंतर सेकंड मध्ये थर्ड मध्ये त्याच्यामध्ये स्कोर वाढत जातो. कारण तुमची तयारी या परीक्षेची होत असते, या एक्झाम लाईक सिच्युएशनची होत असते. आणि जशा जशा तुमच्या प्रॅक्टिस टेस्ट होतात, मॉक टेस्ट होतात, तसा तसा तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि जेवढ्या जास्तीत जास्त एक्झाम तुम्ही द्याल तेवढे तुम्ही कॉन्फिडन्स फील करता रिअल लाईफ एक्झाम मध्ये, एक्झाम हॉलमध्ये तुमच्या. त्याच्यामुळे ह्या मॉक टेस्ट किंवा ह्या प्रॅक्टिस टेस्ट ज्या आहेत त्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. मग आता यात सोडवायच्या कशा? म्हणजे फक्त मॉक टेस्ट देणं किंवा प्रॅक्टिस टेस्ट देणं, कुठेतरी टेस्ट सिरीज लावणं तेवढं सफिशियंट नाही. याचा फायदा तेव्हा होतो जेव्हा तुम्ही त्याला योग्य पद्धतीने सोडवता. म्हणजे उदाहरणार्थ, की एकदम शांततेचं वातावरण असेल आणि तुम्ही फिक्स टाइम लावलेला आहे रिअल लाईफ एक्झाम सारखं, तर तुमचा त्या परीक्षेसाठी किंवा त्या प्रॅक्टिस टेस्टचा फायदा होता. दुसरी महत्वाची गोष्ट, बरेच विद्यार्थी आम्ही असे बघितले की टेस्ट सिरीज लावतात, घरी पेपर घेतात, पण ते टेस्ट सिरीज सोडवताना पुस्तकामध्ये बघून उत्तरं लिहितात किंवा नोट्स वापरतात आणि मग ते लिहितात. मग त्याचा काहीच फायदा होत नाही. जेव्हा तुम्ही विदाउट युअर टेक्स्टबुक आणि विदाउट युअर नोट्स तुम्ही या प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह कराल तेव्हाच तुमचा फायदा होतो. या परीक्षांना, प्रॅक्टिस टेस्टला, मॉक टेस्टला सिरियसली घ्या, कारण तुम्हाला फायनल एक्झाम द्यायची. आणि एकदा तुम्ही कंप्लीट केली तुमची टेस्ट, कुठलीही एखादी प्रॅक्टिस टेस्ट, तर प्लीज तिथे थांबू नका. कारण त्याच्या पुढे जे तुम्ही करणार आहात दॅट विल हेल्प युअर आउट. जेव्हा तुम्ही या आपल्या झालेल्या पेपरचं, आपण सोडवलेल्या प्रॅक्टिस टेस्टचं अनालिसिस करू आणि या अनालिसिस मधनं ज्या गोष्टी तुम्हाला कळतील त्या तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये उपयोगाला येतील, रिअल एक्झाम मध्ये त्या उपयोगाला येतील. त्याच्यामुळे रिअल लर्निंग इज इन द अनालिसिस. मग अनालाइज कसं करायचं? प्रत्येक टेस्ट झाल्याच्या नंतर तुमचा पेपर आणि तुमचे रिझल्ट समोर घेऊन बसायचं. जे तुम्ही बरोबर सोडवलेत का त्याच्याबद्दल एकदम छानपैकी स्वतःला, स्वतःच्या पाठीवरती थाप मारून घ्यायची, यस मला आलं आहे, मी सोडवलं, नो प्रॉब्लेम. पण याच्या सोबत जे चुकलंय का ते पण आपण बघायचं, की असं का झालं, का चुकलं बरं, मला माहित नव्हतं का, का मला त्याच्याबद्दल कन्सेप्ट माहित नव्हता, की मला माहित होतं पण मी हे उगाच चुकलं, माझं काहीतरी सिली मिस्टेक झाली, घाई झाली, गडबड झाली, मी प्रश्न वाचला नाही, मी नीट ऑप्शन्स वाचले नाहीत, काय झालं नेमकं ते एकदा अनालाइज करा. आणि ते एकदा तुम्हाला समजलं की अरे आपण इथं होतोय, की प्रश्न आपण नीट वाचत नाहीये, ऑप्शन्स आपण पूर्ण वाचत नाहीये, किंवा आपण खूप घाई करतोय, असं होत असेल, नेमकं काय होतंय ते अनालाइज करा. आणि त्याच्यामुळे जर ते एकदा तुम्हाला समजलं आणि त्याच्यावरती तुम्ही काम केलं तर तुमचा 100% स्कोर होईल. तुमचे वीक एरियाज जे आहेत, वीक टॉपिक्स, की अरे या टॉपिक्स वरती जे प्रश्न आलेत ना ते माझे चुकलेत बरं का, मग मला हे टॉपिक्स पुन्हा एकदा वाचावं लागतील, पुन्हा एकदा रिवाइज करावी लागेल फायनल टेस्टच्या आधी किंवा नेक्स्ट टेस्टच्या आधी. त्याच्यामुळं या प्रोसेसला आपण रीड, रिवाइज आणि प्रॅक्टिस असं म्हणतो. आणि ती जर का तुम्ही कंटिन्युअसली सतत करत राहिलात तर डेफिनेटली तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर होईल. मग आता की किती टेस्ट सोडवायच्या सर असं जर तुम्ही म्हणताय तर ते तो आम्ही नुसतं प्रॅक्टिस टेस्टच आम्ही सॉल्व्ह करत राहू. मग किती टेस्ट सोडवायच्या, हा कॉमन क्वेश्चन आहे, बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो. आता हे डिपेंड करतं तुम्ही कुठल्या स्टेजला आहात, तुमचा अभ्यास किती आहे, तुमचा पूर्ण सिलेबस वाचून झालाय का, तो रिवाइज करतायत का, नेमकं तुम्ही कुठल्या स्टेजला आहात याच्यावरती ठरतं की तुम्ही किती क्वेश्चन पेपर्स, किती प्रॅक्टिस टेस्ट सोडवायला. आयडियली असं आहे की तुम्ही कमीत कमी 7-8 सोडवायला पाहिजे, जास्तीत जास्त तुम्ही 10 सोडवायला. 8 ते 10 आयडियल आहे, फुल लेंथ. पण कसे, एक्झॅक्टली जशा पॅटर्नचे प्रश्न आपल्या परीक्षेत असतात अगदी तशा पद्धतीचे. जसे
जेवढा नंबर असतो तेवढा नंबर, जेवढा टाइम असतो तेवढा टाइम. प्रत्येक आठवड्याला एक टेस्ट, पुढच्या आठवड्यामध्ये 2 टेस्ट, मग त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 3 टेस्ट. जनरली एका आठवड्यामध्ये 2 किंवा 3 टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह केल्या तर दॅट विल डेफिनेटली हेल्प यू. जशी जशी एक्झाम जवळ जवळ येत जाते तसं तसं तुम्ही याचा नंबर जो आहे तो वाढवू शकता. 8 ते 10 टेस्ट तुम्ही सोडवल्याच पाहिजे अशा पद्धतीने. हे फक्त तुमचं प्रॅक्टिस पेपर्स नाही आहेत, हे तुमच्या हाती आलेले एक बेस्ट टूल आहे टू रिवाइज अँड टू इम्प्रूव्ह द स्पीड, टू रिमूव्ह द फिअर अँड टू बिल्ड युअर एक्झाम स्ट्रॅटेजी. ते आता आपल्याला पुढे काय करायचंय, ही जी तुमची स्ट्रॅटेजी असते ना, ती डेव्हलप करण्यासाठी, ती तयार करण्यासाठी या प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला नक्की उपयोगी आहे. जर तुम्ही हे व्यवस्थितपणे अभ्यासलं तर तुमचा स्कोर 100% वाढणार आहे. आपल्याला हार्डवर्क नाही करायचंय, आपल्याला थोडंसं स्मार्ट वर्क करायचंय. सो अशा पद्धतीनं अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर मिळवा. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की थेरी परीक्षेचा स्कोर खूप जास्त इम्पॉर्टंट असतो, कारण तो शेवटच्या फायनल स्कोर पर्यंत आपल्यासोबत असतो, त्याचे 30%. त्याच्यामुळं बेस्ट ऑफ लक फॉर यू. एक्झामचं प्रिपरेशन करा, जास्तीत जास्त रिडिंग, रिवाइज आणि प्रॅक्टिस करा. थँक्यू.